आताच पाहिलं आपण अधिकाऱ्यांनी नो व्हेकल डे साजरा केलाय। होय, जिल्हाधिकारी कार्यालयात आज नो व्हेकल डे साजरा करण्यात आला आणि बघूया कशा पद्धतीने हा नो व्हेकल डे ही अनोखी संकल्पना नाशिक शहरात राबवली जाणार आहे। नाशिक शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अल्पसा सहभाग असावा, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हेकल डे पाळण्यात येणार आहे, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात नो व्हेकल दिवस म्हणजेच आज कुठलंही वाहन न वापरता ऑफिसला किंवा कार्यालयात जायचं। यामध्ये जिल्हाधिकारी जलेश शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपापल्या कार्यालयापासून पायी चालत नो व्हेकल डे मध्ये सहभाग नोंदवला। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या निर्णयाचं स्वागत केलं। जिल्हाधिकारी नाशिक यांनी अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे आणि आम्ही सर्वजण, मी पोलीस आयुक्त नाशिक तसेच पूर्ण नाशिक पोलीस डिपार्टमेंट हे त्यांच्या ह्या इनिशिएटिव्हला आम्ही फॉलो करत आहोत। त्याचबरोबर आपण हा जर इनिशिएटिव्ह सर्व नागरिकांनी हा जर इनिशिएटिव्ह फॉलो केला तर आपलं पोल्युशन खूप कमी होईल। त्याचबरोबर सर्व ट्रॅफिक रिलेटेड जे इश्यूज असतील त्याच्यामध्येही मदत होईल। तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की हा जो इनिशिएटिव्ह आहे की एक दिवस आपण वाहनं कमीत कमी आपली वाहनं वापरा, त्याचबरोबर सर्व ट्रॅफिकचे नियम पाळा आणि त्यामुळे आपल्याला शहरामध्ये ट्रॅफिक कोंडी होणार नाही कुठेही आणि पोल्युशन पण कमी होईल। नो व्हेकल डे हा दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाळला जाणार आहे। मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी जलेश शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकारातून हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि त्यांनी आशा व्यक्त केली की लवकरच हा उपक्रम नागरिक देखील सुरू करतील आणि कुठला तरी एक दिवस तरी महिन्यातला असो किंवा आठवड्यातला नो व्हेकल डे म्हणजे आपल्या वाहनांनाही आराम, रस्त्यावरची ट्रॅफिक देखील जाम होणार नाही आणि प्रदूषणाला कुठेतरी आळा घातल्याचं या माध्यमातून बघायला मिळेल। तर नागरिकांनी देखील अशाच पद्धतीने पुढाकार घ्यायला हवा, असं देखील यामागचा उद्देश आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।